साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे कळताच रुग्ण पडून गेल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. काल सोलापुरातील भाजी मंडईत करण्यात आलेल्या चाचणीच्या वेळेस हा धक्कादायक प्रकार घडला आहे. भाजी मंडईमध्ये सोलापूर महापालिकेद्वारे भाजी विक्रेत्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली होती. त्यावेळी 350 भाजीवाल्यांपैकी 21 जण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यापैकी 9 जण पसार झाले होते. 6 जणांचा संध्याकाळी शोध लागला, तर सकाळी 1 जण स्वतःहून हजर झाला. अद्याप हे 2 रुग्ण फरार आहेत. फरार असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांचा पालिका प्रशासन पोलिसांच्या मदतीने शोध घेत असल्याची माहिती पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली. सोलापूर महापालिकेच्या माध्यमातून टेस्टिंग वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. मधल्या काळात सर्व मार्केट मधील दुकाने, गाळे, त्यानंतर भाजी मंडई या सर्व लोकांनी टेस्टिंग करूनच आपले व्यवसाय चालू करण्यासंदर्भात स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. त्यासाठी आपण सर्व मार्केट यार्डमध्ये किंवा भाजी मंडईमध्ये आपण टेस्टिंगचे कॅम्प आयोजित केलेले होते. काल बाळी UPSCच्या अंडर मार्केट यार्डमध्ये टेस्टिंगचा कॅम्प आयोजित केला असता 21 लोक पॉझिटिव्ह आले. त्यातले 12 लोक कोविड केअर सेंटरला पाठवण्यात आले आणि 9 लोक न जाता फरार होऊन गेले होते. त्यावेळेस पोलीस डिपार्टमेंट आणि महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण ते लोक पळून गेल्यामुळं ते सापडले नाहीत. परंतु त्यातले संध्याकाळी 6 लोक शोधण्यात आणि त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात यश मिळालेलं आहे. आणि सकाळी एक पेशंट स्वतः कोविड सेंटरमध्ये ॲडमिट झालेला आहे आणि त्यातले 2 लोकांचा अद्याप पत्ता नाही आहे. अशामुळं एकतर सदरच्या रुग्णामुळं इतर लोकांना संसर्ग वाढत आहे. दुसरी गोष्ट, अनेक लोक लेट ॲडमिशन होत असल्यामुळं 24 तासाच्या आत मरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे संसर्गाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. लोकांना आव्हान आहे की महापालिका शासन प्रत्येक रुग्णाला ट्रीटमेंट करण्यासाठी सज्ज आहे, सुसज्ज आहे. कोणीही त्याचा चुकीचा अर्थ काढू नये, गैरसमज तयार करून घेऊ नये. सर्वांनी विहित वेळेत जर तुम्ही हॉस्पिटलाइज झालात, कोविड केअर सेंटरला गेलात, तर तुमचा जीव वाचू शकतो. तुमची आर्थिक तशी जीवितहानी टाळू शकते. लेट ॲडमिशन झाल्यामुळं परत तुम्हाला सिरियस हॉस्पिटलमध्ये DCH हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं आणि परत 2-3 लाखाचा भुर्दंड आपल्या ह्या सदरच्या वाईट काळात सुद्धा पडू शकतो. हे सर्व सगळ्यांनी टाळावं आणि शासनाला, प्रशासनाला सगळ्यांनी सहकार्य करावं, टेस्टिंग करून घ्यावं आणि त्वरित ॲडमिट व्हावं आणि स्वतःचा व सर्व समाजाचा जीव वाचवण्यासाठी मदत करावी.